हॅलो मित्रांनो, आपल्यासोबत आज आहे फर्स्ट स्टँडर्डचा स्टुडंट विशेष. तर विशेषला आपण काही क्वेश्चन्स करणार आहोत आणि विशेष त्याचे आन्सर कशा प्रकारे देतो ते आपण बघणार आहोत. चला तर स्टार्ट करूया. विशेषला काही इंग्रजीचे प्रश्न विचारूया. मी हॉटेलमध्ये जात आहे. I am going to hotel. मी हॉटेलमध्ये जात होतो. I was going to hotel. मी हॉटेलमध्ये जात असेन. I will be going to hotel. तू हॉटेलमध्ये जात आहे का? Are you going to hotel? तू हॉटेलमध्ये जात होता का? Were you going to hotel? तू हॉटेलमध्ये जात असशील का? Will you be going to hotel? तू कुठे राहतो? Where do you live? तू काय करत आहे? What are you doing? तुझं नाव काय? What is your name? तू काय करतो? What do you do? मी जातो. I go. मी जात आहे. I am going. मी गेलेलो आहे. I have gone. मी 4 तासापासून जात आहे. I have been going for 4 hours. मी काल नाशिकला गेलो होतो. I went to Nashik yesterday. मी नाशिकला जात होतो. I was going to Nashik yesterday. मी नाशिकला गेलो होतो. I had gone to Nashik. मी 4 दिवसापासून मुंबईला जात होतो. I had been going to Mumbai for 4 hours. 4 days. मी उद्या दिल्लीला जाणार आहे. I will go to Delhi tomorrow. मी उद्या दिल्लीला जात असेन. I will be going to Delhi. मी उद्या दिल्लीला पोहोचलेलो असेन. I will have reached Delhi. तू काय करत आहे? What are you doing? तू काल मार्केटमध्ये गेला होता का? Had you gone to market? तू मार्केटमध्ये जातो का? Do you go to market? तू उद्या मार्केटमध्ये जाशील का? Will you go to market? Will you go to market tomorrow? त्या रूम मध्ये कोण आहे? Who is in that room? तू जिम मध्ये जातो का? Do you go to gym? तो जिम मध्ये जातो का? Does he go to gym? विठ्ठल जिम मध्ये गेला होता का? Did Vitthal had gone to gym? विठ्ठल जिम मध्ये गेला होता का? Did Vitthal go to gym? मी फुटबॉल खेळत आहे. I am playing football. मी बॅडमिंटन खेळत होतो. I was playing badminton. किचन मध्ये चहा बनवल्या जात आहे. Tea is being made in the kitchen. किचन मध्ये चहा बनवल्या गेला. Tea was made in the kitchen. उद्या आपल्याकडे स्वयंपाक बनवल्या जाईन. Food will be made in our house tomorrow. Who are you? तू कोण आहे? Who are you? तू कुठे राहतो? Where do you live? मी 10 वर्षापासून टीचिंग करत आहे. I have been teaching for 10 years. मी लहान होतो तेव्हा खूप खेळायचो. When I was child, I played a lot. मी लहान होतो तेव्हा खूप मजा करायचो. When I was child, I used to enjoy a lot. मी जेव्हा 14 वर्षाचा होतो तेव्हा जोरात धावायचो. When I was 14, I ran fast. कोण आहे तू? Who are you? कुठे राहतो तू? Where do you live? तू खेळत आहे का? Are you playing? तू झोपत आहे का? Are you sleeping? तू झोपत होता का? Were you sleeping? कोण आहे तिथे? Who is there? इथे 2 फॅन आहे. There are 2 fans in this room. चहा बनवल्या जाते. Tea is made. चहा कोण बनवत आहे? Who is making tea? तू अभ्यास करायला हवा. You should have studied. तू अभ्यास करायला हवा होता. You should have studied.
तू आता शाळेत असायला हवं होतं. You should have been in the school now. तुझ्याकडे कार असायला हवी. You should have car. तुझ्याकडे कार असायला हवी होती. You should have had a car. तुझ्याकडे पैसे असायला हवे होते. You should have had money. तू पैसे वाचवायला हवे. You should have saved money. तू मंदिरात जातो का? Do you go to temple? तू हॉटेलमध्ये जातो का? Do you go to hotel? तू काल हॉटेलमध्ये गेला होता का? Did you go to hotel yesterday? तू उद्या मुंबईला जाशील का? Will you go to Mumbai tomorrow? माझ्या लाईफमध्ये खूप साऱ्या अपॉर्च्युनिटी आहे. There are many opportunities in my life. मी गार्डन मध्ये गेलो. I went to garden. तिथे एका बेंचवर बसलो. There I sat on a bench. तिथे मी एक मुलगी पाहिली. I saw a girl there. ती खूप सुंदर होती. She was very beautiful. ती माझी क्लासमेट होती. She was my classmate. मी तिच्यासोबत बोलायला सुरुवात केली. I started talking to her. तर आपण बघितलं की विशेषला आपण नंबर ऑफ क्वेश्चन्स विचारले. जवळपास 99% क्वेश्चनचे आन्सर्स विशेषनी बरोबर दिलेले आहे. तर कॉंग्रॅच्युलेट विशेष, व्हेरी गुड, व्हेरी नाईस परफॉर्मन्स. तर तुम्हालाही वाटत असेल की आपल्या मुलांनाही अशा प्रकारे इंग्रजी बोलता यायला पाहिजे. आपले मुलं सुद्धा करिझमॅटिक, कॉन्फिडंट, फिअरलेस स्पीकर बनायला पाहिजे. तर तुम्ही आजच इंग्रजी शिकायला सुरुवात करा आणि तुम्हाला आम्ही 1 महिन्यामध्ये फ्लुएंट आणि करिझमॅटिक स्पीकर बनवू अशा प्रकारच्या ट्रिक्स आणि टेस्टेड प्रूव्हन टेक्निक शिकवू. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Thank you.